संपत्ती, प्रतिष्ठा, सुखी संसार असं सर्व काही असूनही एखाद्याचे मन अस्वस्थ असेल तर काय होईल? 3 रात्री सतत एकच स्वप्न पडले आणि एका सावकाराने सर्व काही सोडून दिले. कोण होता तो सावकार आणि कशी झाली त्याची भेट अक्कलकोटच्या समर्थांशी? आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत 10वा अध्याय ऐकणार आहोत. पूर्वजन्मीचे पुण्य लाभल्यामुळे आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. हा जन्म व्यर्थ न घालवता त्याचे सार्थक करणे हेच आपले कर्तव्य आहे, असा विचार करून या अध्यायाची सुरुवात होते. लेखक म्हणतात, मी स्वामींचे चरित्र सांगण्यास आरंभ केला आहे आणि शेवटपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ स्वतःच मला मदत करतील. हावेरी नावाच्या गावात एक यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते. त्यांचे नाव होते बाळाप्पा. ते सावकारी आणि सराफी व्यवसाय करत होते. संपत्ती, संतती, मान सन्मान सर्व काही उत्तम होते. समाजात त्यांना एक प्रतिष्ठा होती. परंतु वयाची 30 वर्षे होताच त्यांच्या मनात एक विचित्र परिवर्तन झाले. संसाराचा त्यांना उबग आला. त्यांच्या मनात विचार येऊ लागला, हा संसार लटिका आहे, यामध्ये खरे सार काही नाही. परलोकी पत्नी, पुत्र, संपत्ती कोणीही कामी येत नाही. ते सतत विचार करू लागले. इहलोकात जे करतो त्याचे फळ परलोकात भोगावे लागते. दुष्कर्माने दुःख आणि सत्कर्माने सुख मिळते. त्यांचे मन अस्वस्थ झाले. व्यवहारात सुख असूनही अंतःकरणात शांती नव्हती. ते योग्य सद्गुरूच्या शोधात तळमळू लागले. अशा चिंतेत असताना त्यांना सलग 3 रात्री एकच स्वप्न पडले. सुवर्ण ताटात पंचपक्वानांनी भरलेले जेवण त्यांच्या समोर येत आहे. हे शुभ संकेत मानून त्यांनी निर्धार केला, आता सर्व घरदार सोडून सद्गुरूंच्या शोधाला जावे. सोलापूरला माझे काम आहे असे सांगून त्यांनी घर सोडले आणि निघाले सद्गुरूंच्या शोधात. भटकत भटकत ते मुरगोड या प्रसिद्ध गावात आले. तिथे जन्म झाला होता एका महान विभूतीचा, ज्यांचे नाव होते चिदंबर दीक्षित. ते ईश्वरावतार होते. त्यांनी अनेक चमत्कार दाखवले होते. त्यांचा महिमा अपरंपार होता. इथे कथा थोडी मागे फिरते आणि चिदंबर दीक्षितांची चरित्रकथा सांगितली जाते. मुरगोडमध्ये मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण होते. ते संसार करत होते, पण त्यांना संतती नव्हती. त्यांनी 12 वर्षे भगवान शंकराची कठोर उपासना केली. शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, मीच तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन. कालांतराने त्यांच्या पत्नीला गर्भ राहिला आणि एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव ठेवले गेले चिदंबर. चिदंबर लहानपणापासून विलक्षण होते. एकदा गजगौरी व्रताच्या वेळी मातीचा हत्ती तयार करून पूजा केली जात होती. चिदंबरांनी प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हटले आणि तो मातीचा हत्ती प्रत्यक्ष चालू लागला. सर्वजण थक्क झाले. हा ईश्वराचा अवतार आहे अशी ख्याती सर्वत्र पसरली. मोठे झाल्यावर चिदंबर दीक्षितांनी एक भव्य यज्ञ केला. भोजनावेळी तूप संपले तेव्हा एका घटात फक्त पाणी होते, पण त्यांच्या स्पर्शाने ते पाणी तुपात परिवर्तित झाले. हे बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या काळी पुण्यात रावबाजी पेशवे राज्य करत होते. अन्यायाने राजकारभार चालवत असल्यामुळे जनता त्रस्त होती. लोकांनी दीक्षितांकडे दाद मागितली. रावबाजींनीही निरोप पाठवला. दीक्षित म्हणाले, तुझ्यावर ईश्वर कोपला आहे, तुझे राज्य जाणार. आणि त्यांचे वचन खरे ठरले. रावबाजींचे राज्य गेले आणि ते आयुष्यभर परतंत्र राहिले. एकदा अक्कलकोट इथे दीक्षितांची चर्चा सुरू होती. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, आम्ही त्यांना ओळखतो. त्यांच्या यज्ञावेळी तूप वाढण्याची सेवा आम्हीच केली होती. यावरून स्पष्ट होते की स्वामी समर्थ आणि चिदंबर दीक्षित यांचा अद्भुत आध्यात्मिक संबंध होता. आता कथा वळते ती बाळाप्पांकडे. मुरगोड इथे ही कथा ऐकून बाळाप्पाला कळले की अक्कलकोट इथे स्वामी समर्थ प्रकट झाले आहेत. भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी यतिरूप धारण केले आहे. बाळाप्पांचे मन आनंदाने भरून आले. त्यांनी ठरवले, आता अक्कलकोटला जाऊन स्वामींची भेट घ्यावी. लेखक म्हणतात, पुढील अध्यायात बाळाप्पा जप ध्यान करील आणि त्यांची भक्ती पाहून स्वामी कृपा करतील.
शेवटी प्रार्थना केली जाते, अक्कलकोटची कृपामूर्ती स्वामी समर्थ आमच्यावर सदा कृपेची सावली ठेवत. संपत्ती असूनही शांती नसेल तर ती मिळवण्यासाठी सद्गुरूचा शोध आवश्यक असतो. बाळप्पाच्या जीवनातील हा निर्णायक टप्पा आपल्यालाही अंतर्मुख करतो. पुढील भागात बाळप्पाची अक्कलकोट यात्रा आणि स्वामींची त्यांच्यावर होणारी कृपा वर्णन केली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायासह. तोपर्यंत श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय